दान उभे विटेवरी सुंदर ते 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 दान उभे विटेवरी तुळसी हार गळा गाज तुळसी हार गळा गाज पिता तुळसी हार गाज पितांबर तुळसी हार गळा गाज पितांबर निरंतर चिदान आवडे निरंतर चिदान तुळसी हार गळा गाज तुळसी हार गळा गाज पितांबर तुळसी हार गळा गाज पितांबर तुळसी हार गळा गाज पितांबर मकर कुंडले तळपदी जप मकर कुंडले तळपदी जप मकर कुंडल तळपदी गवरी मकर कुंडल तळपदी गवरी तुळसी हार गळा गाज पितांबर बने तुळसी हार गळा गाज पितांबर तुळसी हार गळा गाज पितांबर तुळसी हार गळा गाज पितांबर आपले निरंतर हे निधार
तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर माझे येती सर्व सुख माझे येती सर्व सुख तू का मन माझे सर्व सुख तू का मन माझे सर्व सुख पाहिरा श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीन पाहिरा श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर पायन आवडीने पायन मुखावडीने तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ती ध्यान तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर येती जाण आवडे निरंतर आवडे निरंतर येती जाण तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर डोंबार खुमाई हरी जय जय डोंबार कुमारी 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 डोंबार कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण हरे राम जय जय राम 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 कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम सोवली पवित्र सोवली पवित्र सोवली पवित्र सोवली एकतेच भूमंडली एकतेच भूमंडली एकटीचा भूमंडळे एकटीचा भूमंडळे एकटीचा भूमंडळे एकटीचा भूमंडळे पवित्र सोवली पवित्र सोवळे पवित्र सोवली पवित्र सोवळे एकतेचा भूमंडली एकतेचा भूमंडली एकटीचा भूमंडळे एकटीचा भूमंडळे एकटीचा भूमंडळे एकटीचा भूमंडळे ज्यांचा आवडता देव आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव 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 तीच भाग्यवंते भाग्यवंते तीच भाग्यवंते सरती पुरती धन विद्ये सरती पुरते धन विद्ये ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा केली पावे सेवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा आवडता देवा आवडता हॅलो मोकळा करा आवाज जरा. हॅलो जागेवरच आहे. हॅलो 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 हॅलो
हॅलो पवित्र सोवणी पवित्र सोवणी पवित्र सोवणी पवित्र सोवणी पवित्र सोवळे पवित्र सोवळे पवित्र सोवळे पवित्र सोवळे पवित्र सोवणी पवित्र सोवणी पवित्र सोवणी पवित्र सोवणी पवित्र सोवळे पवित्र सोवळे पवित्र सोवळे पवित्र सोवळे एकतीचा भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच प्रेम भाव राधे
भाव गणित प्रेम भागणित प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव प्रेम प्रेम भाव अगणित प्रेम भाव बाबा मगा मगा रे रे गा तारे का रे गा मगा 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 नी धनी दा दा धनी दा दा धनी दा धनी दा 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 धनी दा 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 दा मोंगा रे दा दा धनी दा दा मोंगा रे दा दा धनी दा दा मोंगा रे दा कम धनी 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 दा खंडित प्रेम भाव 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 भाव
प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्याचा आवडता देव ज्याचा आवडता हरे पवित्र सुवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठल विठ्ठल पवित्र सोवली एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करू प्रथम विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तकमाझा पायावरे मस्तकमाझा पायावरे या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठल 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 पवित्र सोवली एकतेचा भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवचे साधू थोर संत प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी शिरीचे सुमन श्री विठ्ठल हृदय जिजाई रमण परमार्थ निकेतनाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगातून तुकोबराय संतांची लक्षणं अर्थात त्याद्वारे त्यांचा महिमा प्रतिपादित करतात. विठ्ठल अभंगावरती काही सचिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्य आहे. या ठिकाणी गेल्या 11 वर्षापासून अविरत अखंडित अव्यवहितपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी संपन्न होत आहे. गावातील सर्व ग्रामस्थ भाविक भक्त पारायण मंडळ भजनी मंडळ आदी करून सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने हा उत्सव सुरू आहे. आजच्या या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडं सर्व ग्रामस्थांच्या वतीने आलेली आहे. त्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गुणीजन मंडळी आमची वारकरी मंडळी आहेत. हरिभक्तपरायण या ठिकाणी अमरापूरचे संतोष महाराज आहेत. या ठिकाणी हरिभक्तपरायण गायनाचार्य या ठिकाणी पत्रिकेमध्ये नाव थोडंसं चुकलं आहे का ते अरबट नावच तसं आहे का? बरं 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 आडनाव अरबट आहे. नाव काय? वा ती नाव टाकाय पाहिजे होतं. अनंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण गायनाचार्य तुकाराम महाराज. हरिभक्तपरायण मृदंगाचार्य सौरभ महाराज आहेत. आपल्या गावचेच तबलजे मंदार महाराज आहेत. या ठिकाणी आमचे आदरणीय हार्मोनियम वादक दादा आहेत. चोपदार आदी करून कडेपूरवरनं सुद्धा आलेली ही सगळी काही गावातून आलेली विनेकरी सर्व मंडळी माझ्याबरोबर असलेली सूरज महाराज आदी करून तुम्ही सर्व सज्जन मायबाप श्रोते. भक्ती महाराज कुठे गेले? हां इथं आदी करून सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो
आणि आपण सर्वांनी माझ्यावरती कृपा करावी की जेणेकरून अभंगाचं काहीसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेन. विठाला वेळ अगदी अचूक अशा प्रकारची ही ठेवलेली आहे. खरं तर कीर्तनाची वेळ 7 ते 9 ही आता गावोगावी व्हायला लागलेली आहे आणि असंच झालं पाहिजे. 7 ते 9 कीर्तन आणि कीर्तनानंतर प्रसाद. जेवढे येतील त्या सर्वांना प्रसाद पाहिजे बघा. कारण वर्षभर माता भगिनी आपल्याला घरामध्ये आपल्याला प्रसाद खाऊ घालतात, तर 7 दिवस त्यांना स्वयंपाक नाही करायला लावला पाहिजे. मग त्यासाठी कीर्तन 7 ते 9 का महत्त्वाचं? कारण आपल्या संप्रदायामध्ये करू भोजन, आपलं करू भजन आणि मग भोजन. भजन आणि भोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जे इतरत्र दिसत नाही. सेवाही आहे आणि मग महाप्रसादही पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 7 ते 9च्या कीर्तनामध्ये उठा, झोपू नका, लक्ष द्या असं म्हणायची गरज नाही पडत. म्हणून खूप स्तुत्य असा 7 ते 9 कीर्तन अशाच पद्धतीनं झाली पाहिजेत कीर्तनं. कारण 9 ते 11 वेळ म्हणलं की सुरुवात होते ना, सुरुवात करेपर्यंत पुढची 2-3 तरी काही तरी हे अशा अवस्थेत असतात की बस. आणि मग गुरुवर्य विद्यावाचस्पती वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार मोठे महात्मे ते म्हणायचे, बुवा लोक कीर्तनात झोपत नाहीत. मग नाही त्यांना विचारलं मग कसं अण्णा, तर ते म्हणायचे त्यांच्या झोपेच्या वेळेला तुम्ही कीर्तनं सांगता. त्यामुळे ही वेळ खूप चांगली आहे. पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या घरची काहीतरी कामानिमित्त इकडं तिकडं जरा काही गोष्टी मग कमी आहेत. पण काय आपल्यासाठी काही कीर्तनं काय आता मला वाटतं लाईव्ह चालू असेल. पण मी परवा कडेगावमध्ये 3 श्रोत्यामध्ये कीर्तन केलं आहे. काही तसं काही नसतं, कारण कीर्तन ही साधना प्रमुख ही भगवत प्राप्तीसाठी आहे. कीर्तन का करावं याचं जर उत्तर असेल तर एकमेव म्हणजे भगवंताला आवडतं म्हणून करावं, बस. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीही कीर्तन करण्याचा संबंध नाही. असो, जाऊ द्या. या ठिकाणी उपस्थित आहेत, कमी आहेत पण लक्ष देऊन ऐकतील अशा पद्धतीची सर्व मान्यवर मंडळी आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. माझा आवाज इथं सगळ्यांना पोचेल अशा पद्धतीचा असा. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगातून तुकोबराय जे भगवत भक्त आहेत, संत महात्मे आहेत, भक्त मंडळी आहेत, त्यांची काही लक्षणं सांगून त्यांचा महिमा गातात, महिमा प्रतिपादित करतात. काहींच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की संतांचा महिमा का गावा बरं, संतांचा महिमा का गाण्याची गरज काय? तर संतांचा महिमा आपण जर गायला, संतांचा महिमा आपण जर वर्णिला, संतांचा महिमा आपण जर श्रवण केला तर त्याचं फल काय भेटतं? थोडासा विचार आहे तो मांडून जाऊया. अनेक फल आहेत. एक त्यातला आहे की वाचेला विसावा प्राप्त होतो. संतांचं नाम असेल, संतांची लक्षणं असतील, संतांचं चरित्र असेल, संतांचा महिमा असेल, हा जर गायला तर वाणीला विसावा प्राप्त होतो. 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरीम चैव प्रकृती मोहिन श्रिताः, जे प्रकृतीचे अंकित आहेत अशा पद्धती राक्षसी आसुरी चैव, असुरी राक्षसी जे प्रकृतीचे गुण ज्यांच्यात आहेत त्यांच्याबद्दल वर्णन केलं. मोघाशा, त्यांची आशा मोघ म्हणजे व्यर्थ आहे. मोघ कर्मानो, त्यांचं कर्म व्यर्थ आहे. मोघ ज्ञाना विचेतसः, त्यांचं ज्ञान सुद्धा कसं आहे, मोघ आहे अर्थात व्यर्थ आहे. ज्ञानोबरायांनी त्याच्यावरती ओव्या त्या ठिकाणी लिहिताना ज्ञानोबराय म्हणतात की ते व्यर्थ कसं आहे, त्यांचं सगळं ते व्यर्थ आहे. त्यांचं कर्म वेगळं आहे, त्यांचं आशा व्यर्थ आहे, त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे. सांगताना ज्ञानोबराय म्हणतात साबरी वाडिंदल्या सरळा वरी फळना आतू पोकळा कास्तन झाले गळा शेळी जैसे. त्यांचं एवढं बहरदरीनं वर्णन केलं ज्ञानोबरायांनी, अर्थात भगवंताच्या मुखातून.
वर्णन केलं आणि शेवटी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बस 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 अर्जुना, म्हणून हे असो वायानी. हा, ही जी बोलणं आहे ते चांगलं नाही, कारण हे राक्षसी आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं कितीही जरी वर्णन केलं ते असेच आहेत ते तसेच आहेत, तर याचा परिणाम काय होतो? कायसी मूर्खाची बोलणी, या मूर्खांच्या विषयी बोलणं सुद्धा मूर्खपणा आहे. वाया वाढविता वाणी शिनेल हन. भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय म्हणतात, यांचं वर्णन केलं तर वाणीला शीन प्राप्त होईल, त्या वाणीला विसावा नाही पेटणार, मग काय होईल प्राप्त? शीन. यांचं किती रात्रभर वर्णन करा, शेवटी वाणी विटाळलेल्या अवस्थेत येईल, तिला शीन प्राप्त होईल. आणि भगवंतानं असं सांगितलं, हे ऐसे बोलिले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे. अर्जुन म्हणाला, बरोबर आहे देवा, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. आपण व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्याच्या विषयी जर बोलायला लागलो तो माणूस म्हणतो, अरे कशाला तो उकिरडा काढायचा त्याचा, आपणही घाण व्हावं. तसा भगवंताला दुजोरा अर्जुनाने दिलात, जी जी म्हणतले पांडवे हे ऐस. ऐक आता वाचा विसवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी वाणीला विषय महात्मानस्तुमां पार्थ दैवं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तो माझं सातत्यानं कसा भजन करतो असं वर्णन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की साधू संतांचं वर्णन केलं की वाणी सुद्धा विश्रांतीला प्राप्त होते. विठ्ठल वाणीला विसावा प्राप्त होतो. 1 2 पुण्याची उत्पत्ती होते. साधू संतांचं नाव घ्या, त्यांचं गुन्हा पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सजनाचे नावे, घेता सजनाचे नावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. राज रावे, घेता सज्जनाची रावे, घेता सजनाचे नावे, घेता सजनाचे नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. तुका म्हणे पापे जाते संताची जपे. दोन्ही सांगतो. एक इष्ट प्राप्ती आहे ती म्हणजे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत होता येतं. अनिष्ट निवृत्ती तुका म्हणे पापे जाते संतांची जपे. अर्थात एक वाचेला विसावा प्राप्त होतो. 2 पुण्यवंत होता येतं. 3 पाप नाश करता येतो. एवढंच नव्हे, सगळ्यात महत्वाचं सांगतो, जर साधू संतांचं वर्णन केलं किंवा ऐकलं तर ते देवाला आवडतं. विठ्ठला 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 विठ्ठला. 12व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने मला कोण कोण आवडतात त्याची यादी दिलेली आहे. यादी पहा 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणेव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमे संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तस्य मे प्रियः भक्तिमान्यस्य मे प्रियः यो मद्भक्तस्य मे प्रियः. तो मला आवडतो, तो मला आवडतो. खूप सांगितलं भगवंतानं. किती आवडतो म्हणून सांगितलं. अनेक ठिकाणी त्याचं वर्णन असं आहे की भगवान परमात्म्याला सर्वांपेक्षा भक्त आवडतो. न तथा मे प्रियतम, माझा त्याच्यासारखा प्रिय दुसरा कोणी नाही.
त्याच्यामध्ये यादी दिलेली आहे भगवंतानं. न आत्मयोनीर न शंकरः, मला माझ्या पोटाचा मुलगा सुद्धा तेवढा आवडत नाही. बघा, मुलावर खूप प्रेम असतं, मग त्याच्याकरता पक्ष सोडणं काय किंवा तोडणं काय सगळं काही माणसं करतील, बरोबर, मुलाकरता. बरं, तो व्यवहारामध्ये मुलगा झालेला असतो, तो पत्नीपासून झालेला असतो, पण भगवंताच्या स्वतःपासूनच झालेला मुलगा म्हणजे ब्रह्मदेव, ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना, हा सुद्धा ब्रह्मदेव स्वतःचा मुलगा सुद्धा भगवंताला आवडत नाही. न आत्मयोनीर न शंकरः, भगवान शंकर सुद्धा तेवढे आवडत नाही. स्वरूप माझं असताना सुद्धा ते आवडत नाही. न आत्मयोनीर न शंकरः न च संकर्षणो न च श्रीही, हा बलराम दादा सुद्धा माझा भाऊ सुद्धा तेवढा मला आवडत नाही. न च श्रीही, इथं भगवंताचं धाडस बघा, माझी बायको सुद्धा मला तेवढी आवडत नाही. कोण म्हणतंय? हाय का धाडस असं कोणाचं म्हणायचं? पण स्वतः भगवान म्हणतात, मला माझी पत्नी लक्ष्मी सुद्धा तेवढी आवडत नाही. न च श्री न च संकर्षणो न च श्रीही नैवात्माच यथा भवान, माझा आत्मा सुद्धा मला जेवढा आवडत नाही तेवढा मला माझा भक्त आवडतो. मला भक्तापर्यंत. आणि म्हणूनच भगवंताने त्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलं की मला डोळे नव्हते, पण मी ह्याला पाहण्याकरता मला डोहाळे लागले आणि मग मी डोळे घेऊन आलो. तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे. मी अचक्षुवान होतो, परंतु मी डोळे घेतले. कशाकरता? डोहाळे लागले देवाला. कशाचे? माती खायचे नाही, मग तो पहावा हे डोहळे, भक्त माझा पहावा म्हणून डोळे घेऊन आलो. हातीचे लीला कमळे पूजू तयाते. कोणीतरी विचारलं भगवंताला, तुमच्या हातामध्ये चतुर्भुज रूप असताना कमळ का आहे? भगवंताने सांगितलं, माझ्या भक्ताची मी काय करतो? पूजा करतो. केली की नाही? वैकुंठ गमन असताना, तुकोबरायांचं वैकुंठ गमन असताना भगवान परमात्म्यानं आदरानं पूजा केली आहे की नाही? बऱ्याच वेळेला आपल्याला ते सगळा प्रसंग माहीत आहे. हरी जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. स्वतः भगवान परमात्म्याने तुकोबरायांना सिंहासनावर बसवावं, आपल्या अश्रूंनी त्यांच्या पायावर अभिषेक घालावा, पितांबराने त्यांचे पाय पुसावेत. अशा प्रकारची आदरयुक्त पूजा कोणी केली? भगवंतानं केली. बघा, एवढंच नव्हे, भगवान परमात्मा म्हणतात की तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. मी वाणी सुद्धा त्याचं वर्णन करण्याकरता काय आलो? घेऊन आलो. तया गुणांची लेणी लेवू आपली वाणी, आणि तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. जे माझे संत मंडळी, भक्त मंडळी जे आहेत, त्यांच्या गुणाचे अलंकार मी माझ्या जिभेवर चढवेन. कारण कीर्तिमुख त्यांचे नारायण. स्वतः भगवान परमात्मा त्यांची कीर्ती गात असतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. भगवंत आपल्या जिभेवर त्यांच्या गुणाचे अलंकार चढवतात. नवे तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. त्यांची कीर्तिरूपी जे काही दागिने आहेत ते आम्ही आमच्या कानावरती घालो. असं कोण म्हणतंय? देव म्हणतोय. तया संगाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडी निरूपम. तो मला काय, आता कशाची उपमा? किंबहुना बहुना किम, फार काय सांगू अर्जुना, तो मला खूप आवडतो. आता मी काय सांगतोय ते ध्यानात घ्या. म्हणजे भक्त आवडतो असं आणखी नाही. पुढे काय म्हणतात की त्या भक्ताचं चरित्र जो गातो तो मला प्राणापेक्षा प्रिय आहे. पुढे सांगतात, पुढे भगवान परमात्मा म्हणतात की तेही प्राणा परवते. हरी तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान परमात्मा म्हणतात ते मला प्राणापेक्षा आवडतात. जे माझ्या भक्ताची कथा करतात, जे माझ्या भक्ताचं गुणगौरव ऐकतात, ते मला किती प्रिय आहेत? माझ्या प्राणापेक्षा प्रिय. अशा पद्धतीने अनेक लाभ आहेत, अनेक लाभ आहेत. त्यातला सर्वात लाभ म्हणजे भगवान परमात्म्याला आपण आवडू लागतो.
आणि म्हणून संतांचं वर्णन करत करत आणि करत राहावं. विठ्ठल आता हे संतांचं वर्णन करत असताना काही ठिकाणी संतांची लक्षणं, काही ठिकाणी संतांचं चरित्र, तर काही ठिकाणी संतांचा महिमा, मग तो नामाचा असेल, स्पर्शाचा असेल, कृपा दृष्टीचा असेल, त्यांचा आलिंगनाचा असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा महिमा सांगितलेला आहे. त्या पद्धतीनं आपल्याला वर्णन करता येतो. त्यांच्या स्पर्शाचा महिमा, मग स्पर्श असताना त्यांच्या हाताचा असेल तर महिमा आपल्याला सांगता येतो. ज्ञानोबरायांच्या चरित्रात तुम्हाला सर्वांना नुसतं मी स्पर्श करून जातो. ज्ञानोबरायांनी नुसतं मस्तकावर हात ठेवला, कोणाच्या? रेड्याच्या. रेड्यामुखी वेद बोलविला. हा महिमाच आहे, बरोबर आहे की नाही? वाचेचा, वाणीचा त्यांचा महिमा. नुसतं भिंतीला आज्ञा दिली तू चालायला लाग, तर काय झाली? चालविली जड भिंती चालविली चालविली जड भिंती चालविली जड भिंती हरले जागयाचे भ्रांते चालविली जड भिंती हरले जागयाचे भ्रांते सांगाची जानोबा माझा मोक्ष मार्गेचा सांगाची जानोबा माझा मोक्ष मार्गेचा सांगाची जानोबा माझा मोक्ष मार्गेचा सांगाची जानोबा माझा. चालविली जडबंती, हा वाणीचा महिमा आहे. कृपादृष्टीचा महिमा आहे की? संतांच्या कृपादृष्टीचा महिमा आहे की नाही? नुसतं कृपा कटाक्षण हारिले आपली पदी बैसविले. कृपादृष्टीनं पाहिलं, कूर्मदृष्टीनं नुसतं पाहिलं. अहो सद्गुरूचे कृपादृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकल विद्यांचे सृष्टी धात्रा होय. त्यांच्या हाताचाही महिमा निवृत्तीनाथ महाराजांच्या, अर्थात त्र्यंबकेश्वरमध्ये पहिलं जुने जे मंदिर होतं, आता जरा जीर्णोद्धार केला, त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या आतमध्ये समाधीमध्ये दर्शन घ्यायला जाताना बाहेरच्या बाजूला एक मोठ्या अशा प्रकारची ओवी, ही दिठी जयावरी झळके, ही दिठी जयावरी झळके, की हा पद्म करो माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेचे. ही दृष्टी ज्याच्यावरती पडेल, हा हात ज्याच्या मस्तकावर पडेल, तो जीव सुद्धा शिवस्वरूप होण्याची शक्ती ही संतांच्या ठिकाणी असते. त्याचाही महिमा आहे. आलिंगनाचा महिमा आहे, बरोबर आहे की नाही? अनेक आपल्याला प्रमाण आलिंगने संतातिया आलिंगने संतातिया आलिंगने संतातिया आलिंगने संतातिया दिव्य झाले माझे काया दिव्य झाले माझे काया दिव्य झाले माझे काया दिव्य झाले माझे काया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरिता चाटे विता वरिता चाटे विता
संतांच्या दिव्य झाली माझी काया किंवा अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. असे अनेक अवच्छेदक आहेत. त्यापैकी संतांच्या जवळ असलेले पावित्र्य हे एक त्यांचं लक्षण सांगून त्यांचा महिमा सांगितलाय अभंगाच्या पवित्र सोबडी पवित्र सोबडी पवित्र सोबडी पवित्र संत महात्म्यांच्या महिमा वर्णन करण्याकरता त्यापैकी एक अवच्छेदक या ठिकाणी पहिल्या अभंगा चरणाच्या पहिल्या शब्दामध्ये अर्थात पवित्र. संत महात्मे पवित्र असतात. एक तीच भूमंडळी. ऐका, इथं तीच शब्द आहे. भूमंडळी एक तीच पवित्र. संत महात्मे पवित्र असतात हे म्हणणं चुकीचं वाटलं नसतं, पण तेच पवित्र आहे म्हणलं की बाकीचे सगळे बोला की बाकीचे सगळे कसे झाले. यामध्ये समजा एक 10 मुलं आहेत, इथं समोर 10, आणि मी म्हटलं हा एकटाच काय आहे शहाणा आहे, बाकीचे मग काय झाले झाले की नाही. बरोबर आहे की नाही. हा तसंच आहे हे. हा च शब्द लागला की बाकीच्यांची व्यावृत्ती होऊन जाते. तसं या ठिकाणी एक तीच. मग दुसरे पवित्र नाहीत का? या ठिकाणी पवित्र वस्तू आहेत की नाही जगामध्ये. दूध कसं आहे पवित्र आहे की नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे या ठिकाणी. बरं, काही गोष्टी अशा आहेत विशेष की ज्या दिसताना वाटतात अपवित्र पण त्या पवित्र आहेत. बरोबर आहे की नाही. गोमूत्र कसं आहे पवित्र आहे. बघा, एवढंच नव्हे, एखाद्याच्या तोंडातून बाहेर आलेलं उष्ट पवित्र असतं का पवित्र? हा अपवित्र. पण मधमाशांच्या मुखातून मध जो बाहेर आतमध्ये त्या फुलांच्यातून घेतात आणि कुठं सोडतात? त्या पोळात सोडतात. तो मध अभिषेकाला चालतो की नाही देवाच्या. हा मग पवित्र आहे का अपवित्र आहे?
बर, वासरू सोडल्यानंतर कासेला ते काय करतं, पहिल्यांदा पितं आणि नंतर आपण काय काढतो. हां. मग त्याला कासेला तोंड लावल्यावर कास काय झाली, उष्टी झाली की नाही. आपण ते दूध देवाला सुद्धा वापरतो की नाही अभिषेकाला. मग पवित्र आहे का पवित्र आहे, पवित्र आहेत काही गोष्टी. मड्यावरचं कापड पवित्र आहे का पवित्र आहे, तू काही सांगायला लागलाय मला आता. मड्यावरचं कापड पवित्र का पवित्र, अपवित्र म्हणतो की नाही आपण. परंतु रेशमी जे किडे आहेत, रेशम हे जे वस्त्र आहे, ते रेशमी धागे जे बनतात ते रेशमी किड्याच्या, तो किडा आतमध्ये असतो, तो बाहेरून काय करतो, असा विणतो ते आणि नंतर आतमध्ये मरतो. तर त्याचं आत काय असतं, मलच असतं की प्रेत असतं. त्याच्या बाहेर काय असतो, तो मारल्यानंतरच तो काय करावा लागतो, घ्यावा काढून लागतो तो रेशमीचा. अर्थात ते सुद्धा काय आहे, पवित्र आहे. अशा अनेक काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रामध्ये पवित्र सांगितलेल्या आहेत. पण यांच्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे ते सदा सर्व काळ आहे असं नाही. कारण संतांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर तेवढी पवित्रता कशालाच नाही. विठ्ठल नाही पवित्र कशामध्ये, 12व्या अध्यायामध्ये सुंदर ओव्या आहेत पहा, खूप सुंदर ओव्या. पवित्रतेच्या संबंधानं हा शुची शब्द आलेला आहे ना, त्या संबंधानं पवित्र संत किती पवित्र असतात. तर श्लोक आठवला कोणाला, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तस्य मे प्रिया. अनेक अनपेक्ष शुचिर्दक्ष, शुची शब्द आहे. शुची म्हणजे पवित्रता. किती पवित्रता, पावित्रता. तर ऐका, त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी तुलना केली. हा, मोक्ष प्राप्त करून, परम पवित्र मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी काशी काय आहे, पवित्र. हा पवित्र आहे, तितकीच काय आहे, सामर्थ्यशील आहे. हा, परंतु ज्ञानोबराय म्हणतात मोक्ष देवनी कीर, काशी होय कीर. मोक्ष द्यायला उदार आहे काशी, परंतु वेचणे लागे शरीर तिये. काशी करून नुसतं म्हणजे माघारी येऊन नाही चालत, काशीमध्ये मरावं लागतं, मग काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. अन्यथा होत. काय माणसं तिथं 9-9, 10-10 वर्ष राहतात. कशाला, मरायला राहतात. खरोखरच मरण्याकरता राहतात तिथं. भगवान शंकर तारक मंत्र, राम मंत्र, बीज मंत्र देतात म्हणून ते तिथं राहतात. पण ऐन वेळेला मुलाचा, नातवाचा वाढदिवस आहे म्हणून काय करते, घरी इकडं आल्यावर इकडंच. हा, त्याला मोक्ष नाही. मरावं कुठं पाहिजे त्यानं, काशीत मेलं पाहिजे. त्यावेळेला काय आहे, मोक्ष आहे. अर्थात मोक्षाकरता काशी उदार आहे. जो येईल काशीत आणि मरेल त्याला काय आहे, पण जवळ नाही. मग पावित्र्य आणखीन कुठं आहे, गंगेच्या ठिकाणी पवित्रता आहे की नाही. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मनुष्य काय होतो, हा वाचे म्हणता नुसतं गंगा गंगा म्हणलंय, सकळ बरोबर आहे की नाही. किंवा गंगेचे मुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधम कुरु. गंगाद्वारे कुशावर्ती बिलवके नीलपरवके स्नात्वा कनखले तीर्थ पुनर्जन्म न विद्यते. मग संकल्प सोडतात ना माणसं, पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा त्राही माम कृपया गंगे सर्व पाप हरा भव. स्नान केलं, ती विधी आहे बरं का. तीर्थाच्या ठिकाणी स्नान करायचा विधी असतो. कसं करायचं असतंय स्नान, किमान बेंबी एवढ्या पाण्यामध्ये जायचं आहे की नाही. नंतर भगवती मातेला, अमृतवाहिनी मातेला पहिल्यांदा क्षमा मागायची. त्याच्यामध्ये आत पाऊल टाकताना सुद्धा लगेच गेलाय धाड 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 तसं वर तोंड करून चालायचं. गंगेच्या काठावर, चंद्रभागेच्या असो वा इंद्रायणीच्या, गंगेच्या कोणत्याही काठावर गेल्यानंतर पहिल्यांदा बाहेरून हात लावावा, हा स्पर्श करून क्षमा मागावी आणि मगच काय करावं, आतमध्ये पाय टाकावाचा. ती बी पाय टाकताना खूप हळूहळू टाकायचा, उगं मस उदळगत नाही. माणसं कशी पळत जातात आतमध्ये गेल्यानंतर बिंबी एवढ्या पाण्यामध्ये. मग आहे की नाही, पहिल्यांदा नमस्कार करावा आणि मग त्याच्यामध्ये स्नान करताना दोन्ही नागपुड्याला आणि कानामध्ये ही बोलून अशा पद्धतीनं आणि मग पुड्या माराव्यात आणि नंतर मग संकल्प सोडावा. अशा पद्धतीचं आहे ते. असो, मग हे सगळं केल्यानंतर गंगेत काय होतं, पाप निघून जातं. पण ज्ञानोबराय म्हणतात
की पाप घालवणारी जरी गंगा असली तरी त्या ठिकाणी बुडण्याची शक्यता आहे. तुम्ही जर हरिद्वार ऋषिकेशला जर बघितलं तर प्रवाह खूप तीव्र आहे. तो साखळी आहेत बघा बाजूला, साखळ्या, त्या साखळीला धरायचं आणि मग काय करायची, बुडी मारायची. आणि एखादा म्हणला नाही मी जरा आतनं जाऊन पाहून येतो, तो सापडत पुढं साखळी गावली तर ठीक आहे, नसेल तर नाही. आणि एखादा जास्त जर तिथंच जास्त वेळ आंघोळ केली, हातामध्ये तांब्या असा घेतला आणि घेऊन आला तर हातच राहतो घरापर्यंत, तांब्या कुठं पडलेला असतो कळत नाही, एवढं थंड पण असतं ते पाणी. अर्थात त्रास आहे, बुडण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे, ज्ञानोबा यांनी खूप सुंदर उदाहरणं दिली. अनेक गोष्टी पवित्र आहेत, परंतु त्या पवित्र असल्या तरी त्यांच्या ठिकाणी अपवित्रपणा येतो, त्यांच्या ठिकाणी अपवित्र येतो. आणि पुन्हा त्यांना पवित्र होण्याकरता संतांच्या जवळ जावं लागतं त्यांना. कारण पापी लोक त्यांच्यात स्नान करतात, स्नान केले की ते काय होतात, पवित्र ऐक नाही, स्नान करणारे पवित्र, पण ते काय होतं, जल अपवित्र. मग अशा सर्व नद्यांना सुद्धा कुठं जावं लागतं, संतांच्या जवळ जावं लागतं. अनेक आपल्याला प्रमाण सांगता येतील. तीर्थे तया ठाया एती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा तीर्थम कुर्वंती तीर्थानी. अर्थात अशा अनेक आहेत, पण तैसे सुचित्व नो हे सज्जनाचे. साधू संतांचं तसं पवित्रपणा नाही. मग कसा आहे पवित्रपणा, त्यांच्या संबंधानं त्यांच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा त्या माणसाला पवित्रता येते. खूप उदाहरणं सांगता येतील. संतांच्या जवळ खूप पवित्रपणा आहे. एक उदाहरण आपण थोडंसं बघूया की संत पवित्र कशा आहेत. संत महात्मे पवित्र आहेत. किती पवित्र आहेत महाराज, खूप पवित्र आहेत, खूप पवित्र. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी साधक हृदय संजीवनी घुले बाबा सांगायचे संतांची पवित्रता कशी आहे. ते एक उदाहरण द्यायचे की अमृत सुद्धा विटलं त्यावेळेला चोखोबरायांना देवांनी नेलं आणि चोखोबरायांना आपलं बोट त्या अमृतामध्ये फिरवावं लागलं. कुणाला, चोखोबरायांना. देवांना सुद्धा अमृत विटलेलं परत व्यवस्थित करता आलं. इंद्राधिक देव येऊन पाया पडले आणि चोखोबरायांना सांगितलं. मग चोखोबरायांनी आपला हात फिरवला अमृतात आणि अमृत काय झालं, पुन्हा पूर्ववत झालं. हे सांगायचे. आणि दुसरी कथा सांगायचे आऊसाहेबांची, जिजामाऊलींची सांगायची. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताचं चिंतन करायचे. नामचिंतनामध्ये तुकोबरायांचा काळ जायचा. तुकोबराय म्हणतात ना, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. माझ्या लक्षात येईना कशामुळे काय, पण माझा स्वर कमी जास्त होते काही प्रश्न. तुकोबराय भगवत चिंतन करायचे. काळ सारावा चिंतने, सातत्यानं भगवंताचं चिंतन करायचे. आणि मग ते काय असं ठरवून जात नव्हते. स्वर धरून ठेवलं चालेल, थोडासा धरून ठेवा जरा दादा, स्वर कमी आवाजामध्ये, पण धरून ठेवा कमी आवाजामध्ये. भगवत चिंतन करायचे. ते काही सांगून जात नव्हते कुठं की इकडं चाललोय तिकडं चाललोय, किंवा असा मोबाईल त्या काळात नव्हता की मी इकडे गेलोय मागणं नाश्ता घेऊन या, चहा घेऊन या, असं आहे तसं आहे, काही नाही. एक आपलं गळ्यामध्ये विणा अडकवायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि महाराज जिथं वाटल तिकडं काय करायचे, जायचे. मुखामध्ये भगवंताचं नाम असायचं, हरी. सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी,
हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण बोला 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम भगवंताचं एवढं नामचिंतन करायचे नामचिंतन करायचे तुकोबराय तिकडच दंग असायचे त्यांना तहान भूकेची आठवण कधी होत नव्हती ना आठवे तहान भूक काही चिंतनेची धाले न लगे अन्न पाने तुका म्हणे मनी समाधान अशी त्यांची स्थिती असायची आणि मग जिजामाऊली तुकोबरायांच्या भुकेची वेळ राखायच्या अर्थात त्यांच्या लक्षात यायचं की महाराजांना काहीतरी आपण घरात जे काही असेल कसं का असना पण तेवढंच करायच्या आणि टोपल्यात घ्यायचे पाण्याचा भोपळा तो भरलेला घ्यायच्या आणि महाराजांकडे जायच्या पण महाराज गेलेत कुठं हे कसं कळणार पण महाराजांचं नामचिंतन एवढं जबरदस्त होतं महाराज इतकं करायचे अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील महाराज स्वतः म्हणतात रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेदे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे माझी मज झाली अनावर वाचा तुकोबराय सातत्यानं भगवंताचं नामचिंतन ऐका नामस्मरण करणं वेगळं नामचिंतन करणं वेगळं आहे बरं का नामचिंतन माहितीये का कसं करतात एक 5 मिनिटं फक्त माझ्याबरोबर सगळ्यांनी करायचं ताट बसा तुम्हाला लक्षात येईल की त्याची ताकद काय असते बघा खूप आनंद येईल खूप आनंद सगळ्यांनी बसायचं अगदी इथं बसलोय ना आपले श्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे वाया नाही जाऊ द्यायचे जर अलीकडे सह्या रे बाळानो ए बाळानो अलीकडे हां आणि लक्ष द्यायचं आता सगळ्यांनी ताट बसलंय का हां आता सगळ्यांनी डोळे झाकले का सर्वांनी डोळे झाकायचं ज्याला आनंद घ्यायचा आहे त्यांनी डोळे झाका ज्याचे डोळे उघडेत त्याला तो आनंद येत नाही माझ्यासहित सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि आता आपण सर्वांनी कल्पना करा की आपण सर्वजण हे पंढरपूरला गेलेलो आहोत वाळवंटामध्ये पोचलेलो आहोत वाळवंटामध्ये गेल्यानंतर संत शीतल स्वच्छ अशा प्रकारचं चंद्रभागा मातेचं जल आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामध्ये आत्ता आपण सांगितल्या पद्धतीनं त्या तीर्थाला नमस्कार केलेला आहे आतमध्ये गेलेला आहे सगळ्यांनी स्नान केलेलं आहे बाहेर येऊन कपडे गंध सगळ्यांचं उरकलेलं आहे आणि आपण सर्वजण भगवंताचं नाम घेत विठ्ठल 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 असं भगवंताचा नाम जप करत नाम चिंतन करत करत पुंडलिकरायाच्या दर्शनाला गेलेलो आहोत सगळ्यांनी पुंडलिकरायाचं दर्शन केलेलं आहे पुंडलिकरायाला
प्रदक्षिणा केलेली आहे आणि आपण महाद्वाराच्या पायऱ्या चढून चढून वर आलेलो आहोत. अगदी भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या समोर येऊन पोचलेलो आहोत आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला दिसत आहे श्री संत चोखोबरायांची समाधी आहे. त्या समाधीवरती कोणी फुलं वाहिलेली आहेत, तुळशीची पानं वाहिलेली आहेत, बुक्का वाहिलेला आहे. तिथं आपण मस्तक टेकवलेलं आहे. तेथोनी अनुठू माथा मरणा वाचोनी सर्वता श्री संतांच्या माथा चरणावरी. अशा पद्धतीची आपल्या मनाची भावना आहे. आपण मस्तक टेकवलेलं आहे, चोखोबरायांना प्रदक्षिणा केलेली आहे आणि समोर संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्याला पायरीच्या रूपानं सर्वजण ते संत मंडळी दिसत आहेत. तिथंही सगळ्यांनी नमस्कार केलेला आहे, साष्टांग दंडवत घातलेला आहे. आपली कृपा आमच्यावरती अहोरात्र अविरत अशा प्रकारचे राहू द्या असं आपण मागणं मागितलेलं आहे. आणि आपण एवढे सगळे ग्रामस्थ पारायणातून आलोय म्हणून आपल्याला थेट दर्शनाला आतमध्ये सोडलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा गरुड खांबाचं दर्शन झालेलं आहे. गरुड खांबाचं दर्शन, चांदीचा त्याच्यावरती लेप चढवलेला गरुड खांब, मस्तक टेकवलेला आहे, दोन्ही बाजूनी आलिंगन दिलेलं आहे आणि भगवंताचं नाम विठ्ठल 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 अशा पद्धतीनं नामचिंतन करत करत आपण जरा 2 पावलं चाललो की डाव्या बाजूला भगवंताचं मुखदर्शन होतं. काही पावलं चाललो की आपल्याला वेद जे काचेमध्ये आहेत त्याचं दर्शन होतं. व्यासांचं दर्शन करतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन करतो आणि पुढे 1-2-3 पावलं चालली की चांदीचा दरवाजा लागतो. त्या चांदीच्या दरवाजाच्या जवळ असलेली चांदीची जी कडी आहे ती कडी डोळ्याला आपण लावलेली आहे. 2-3 पावलं चाललं की भगवान परमात्म्याचं शयन कक्ष आहे, त्याचंही दर्शन केलं आणि 5-6 पावलं चालत भगवंताचं नाम विठ्ठल 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 करत गेलो. डावा हात साखळीला लागलेला आहे आणि समोर आनंदाचा कंद सच्चित आनंद भक्तवत्सल दीनबंधू कृपा सिंधू रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला दिसत आहे. आपण पाहिलं भगवंताचे चरण विटेवरती आहेत. भगवंताच्या चरणावरती वाहिलेला बुक्का, हळदी कुंकू, तुळशीची पानं, मंजुळा, प्रसाद दिसत आहे. भगवंताच्या डाव्या पायाला जरा मुक्त केशीनं दाबून पाहिलेला तो डबरा दिसत आहे. भगवंताच्या अंगावर पितांबर आहे. भगवंताचे हात कमरेवरती आहेत. भगवंताच्या गळ्यात अनेक तुळशीच्या फुलांच्या माळा आहेत. कंठामध्ये कौस्तुभमणी आहे. भगवान परमात्म्याच्या कानातून रुळणारी कुंडल आपण पाहत आहोत. भगवंताची हनुवटी, भगवंताचे ओठ, भगवंताचे दात, भगवान परमात्म्याचं नाक आणि भगवंताचे डोळे आपल्याला पाहतात हे आपण पाहतोय. भगवान परमात्मा आपल्याकडं करुण भावनेनं कृपादृष्टीनं पाहतोय ते आपण सर्व पाहत आहोत. भगवंताच्या कपाळावर असलेला गंध, त्या मधोमध असलेला चंदन, चंदनावरती असलेला बुक्का आणि त्याच्यावर लावलेलं तुळशीचं पान आपण पाहिलेलं आहे. भगवंताच्या मुकुटावरती असलेली मोरपीस आणि दोन्ही बाजूला रुळणारे गजरे, हे सर्व अंतकरणामध्ये भगवंताचं हे रूप साठवलेलं आहे आणि भगवंताच्या चरणाला मिठी मारलेली आहे आणि मुखामध्ये विठ्ठल 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 आपला नामचिंतन चालू आहे. भगवंताचं अंतकरणामध्ये हे रूप आहे आणि सगळ्यांनी आता पाठीमागं डोळे झाकलेलेच असताना भगवंताचं नाम घ्यायचं. हरी विठ्ठल 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 बोला. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भगवंताचं जे रूप आहे ते आपल्या समोर आहे. आपण भगवंताच्या संपूर्ण रूपाचं अवलोकन करतोय, भगवंताच्या नामाचं चिंतन करतोय अशी आपली धारणा राहावी. विठ्ठल 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 आनंद वाटला की नाही नामजपाचा? एक नंबर. तुकोबऱ्यांच्या या स्थितीचा असा परिणाम झालेला होता की मातीचे कण सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आणि मग जिजामाऊली असा कान लावायच्या आणि ज्या वाटेवरच्या मातीतून विठ्ठल विठ्ठल नाम यायचा जिजामाऊली तिकडून जायच्या. कधी महाराज भामचंद्र, कधी घोराडेश्वर, कधी भामचंद्र, भांडारा, घोराडेश्वर या डोंगरावरती असायचे. आणि मग डोंगर म्हटल्यानंतर वर चढायला लागायचा. दुपारची वेळ, रखरखत ऊन, पायात काय नसायची, चप्पल नाही, काही नाही. आणि अशा स्थितीमध्ये जिजामाऊली पोटात काही खाल्लेलं नसायचं. तुकोबरायांनी खाल्ल्याशिवाय कसं खायचं अशा अवस्था. आणि मग झपाझपा चालायचं म्हणून पाय उचलून पाय रुतवून चालायच्या. आणि अशातच जिजामाऊलींना मोठा असा एक काटा घुसला, जवळजवळ आरपार असा काटा पायात घुसला. कळ अशी आली जिजामाऊलींना. आई असं म्हणून जिजामाऊलींच्या ते डोक्यावरची ती पाटी खाली पडली. त्याच्यामध्ये ते पाणी होतं, जेवण वगैरे तसंच होतं बाजूला. आणि जिजामाऊली पाय धरून बसल्या. हा हा म्हणता म्हणता पाय सुजायला लागला. आणि तेवढ्यात भगवान पांडुरंग परमात्मा एका गोराक्याच्या रूपानं आले आणि जिजामाऊलीला म्हणाले, काटा लागला वय? जिजामाऊली हो. काढू का मी काटा? काढू का? जिजामाऊलीने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुला काटा काढायला येतो का बाबा? त्याला
भगवान परमात्माच तो गुराख्याच्या रूपानं गुरं राखणाऱ्याच्या रूपानं आलेला. तो म्हटला मी भल्या भल्यांचं काटं काढली ती म्हणे, की माझ्यासाठी काय लय मोठा नाही. जिजामाऊली म्हणल्या काढ मग काटा. भगवान परमात्म्याला काय तर काटाची काढायची जी पद्धत आहे ती अशी की ज्याचा काटा काढायचा आहे त्याचा पाय असा गुडघ्यावर घ्यावा लागतो मांडीवर, आणि मग काय करायचा, काटा काढायचा. जगाचा मालक विश्वंभर असलेला भगवान परमात्मा त्यानं जिजामाऊलीचे पाय काय केले, आपल्या मांडीवर घेतले. काटा सहज अगदी काढला, कळूही दिलं नाही, परंतु त्या जागेचा ठणका राहावा म्हणून थोडासा हातानं बोटानं केलं. पण भगवंतानं तेवढं नाही केलं. तेच बोट पुन्हा काय केलं, तोंडात घातलं आणि थुंका काय केला तिथं लावायला बघितलं. त्या योगानं भगवान परमात्म्यानं भक्तांची सेवा ज्याने केली त्यांचं रजकण सुद्धा काय केलं, खाल्लं. भागवतात तसा श्लोक आहे, निरपेक्षम मुनिर्शांतम हा निर्वैरस समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूय यत्यंग्र रेणुभिः. हा त्यांच्या चरण रजाचे सुद्धा काय केले भगवंतानं, चाटून खाल्लं. आणि मग जिजामाऊली किती पवित्र असतील बघावं, किती पवित्र असतील वर. भगवान परमात्म्याने त्यांच्या पायाची धूळ काय करावी, चाटावी. त्यांचा पाय आपल्या मांडीवर घ्यावा. किती किती पवित्र असते जिजामाऊली. आणि अशा प्रकारे संतांच्या ठिकाणी पवित्रता असते, जी अपवित्रता असणाऱ्याला सुद्धा पवित्रता प्रदान करण्याचं सामर्थ्य संतांच्या मध्ये असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. ते सोवळीही असतात. सोवळं कशाला म्हणतात, जे विटाळलेले नसतात त्यांना सोवळं म्हणतात. परद्रव्य परणारी एथोनी दुरी तो सोवळा. तुकोबराय म्हणतात, परद्रव्य आणि परणारी यांचा विटाळ ज्याला नाही तो सोवळा आहे. आणखीन कोण सोवळा आहे, ज्ञानोबराय म्हणतात, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देहासी शिवणे अंगे. हा तेथोनी, हा तिथून पासून म्हणजे जन्मलेला प्रसंग पाहिला तर तिथून पुढं परत स्त्री संग नाही असा जो कोण आहे तो काय आहे, सोवळा आहे. आणखीन बऱ्याच व्याख्या गाथ्यामध्ये आलेल्या आहेत त्या संबंधानं. नाही त्या विटाळ अखंड सोवळा, तो सोवळा आहे. जो भगवत चिंतन करतो तो सोवळा आहे. अशा पद्धतीनं ते पवित्र आणि सोवळे कोण आहेत, एकतीच भूमंडळ. या भूमंडळावरती तेच आहेत. यांचं कारण काय, ते पवित्र असण्याचं आणि सोवळं असण्याचं कारण काय आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्यांचा आवडता देव, 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 ज्यांचा आहे आवडता देव, आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा
रखुमाई 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 भगवान परमात्म्याचे हे जे भक्त आहेत ते भक्त कसे आहेत? जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्तांच्या ठिकाणी असलेलं पवित्रपणा पावित्रपणा. बसा 2 मिनिटं थोडं राहिले. जेवणात झाले का तिकडे? मग नाही नाही काय ते बरोबर आहे. तात्या एकदा म्हणाले बरेचशी ही जी 7 कीर्तन असताना छान आहे, उपक्रम छान आहे, पण जेवण झाल्यानंतर तरी सोडलं पाहिजे. जर लेट होत असेल तर आणखीन वाढवायचं. ते म्हटले काय झालं, एका ठिकाणी ती सत्यनारायणाची पूजा घातली आणि 2-3 पळत आली. काका काका, ब्राह्मण काकाला काका काका. ते म्हणे का का हाक माराय काय झालं बाबा तुला? ते म्हणे वाढवा म्हणे, तुमची पोती वाढवा. ते म्हणे पोती वाढवा म्हणजे काय? आता काय ते काय पोत आहे वाढवायला, पोती आहे म्हणे, ते कसे वाढवा? ते म्हणे अहो शाक, आमच्या इकडची तुमच्याला परिचय झाला असेल तुम्हाला, शाक सांडली म्हणे, खाली पातेलं घेताना धरलं नाही व्यवस्थित, सांडला, आता पुन्हा होईपर्यंत म्हणे वाढवा. ते म्हणे आता कसं काय वाढवू बाबा? ते म्हणे उशीर आलेले ऐका, असं काका म्हणले. काका म्हणायला लागले ऐका, जर सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी कशी असावी त्याने सांगितलं. जिथं सत्यनारायणाची पूजा घालायची आहे तिथली फरशी काय शेणानं गाईच्या सारवलेली असली पाहिजे. त्यावरती चौरंग असला पाहिजे, चौरंगावरती तांदूळ किंवा गहू असायला पाहिजे, त्याच्यावरती कलश ठेवायचा आणि मग त्यांना वाढवायला घावलं. कुठं? ते म्हणे कलशावर श्रीफळ ठेवायचा, पण त्याच्या अगोदर कलशामध्ये काय ठेवायची? पानं ठेवायची. आणि ती पाने कशाची असावीत? स्वर द्या दादा. पाने ती कशाची असावीत? असं म्हटल्याबरोबर काकाने सुरुवात केली. ऐका, ती पाने चिंचेची नसावीत, ते पाने रामफळाची नसावीत, ते पाने सीताफळाची नसावीत, ती पाने पेरूची नसावीत, ती पाने पिंपळाची नसावीत, ते पाने पपईची नसावीत. भरपूर घेतलं ना, तेवढा 1 जण आला, काका काय आमटी तयार झाली, ती पाने आंब्याची असावीत. माझं अगदी तसंच आहे. तिकडून झालं म्हटलं की मी लगेच आंब्याचं पान सांगणार आहे. ऐका 2 मिनिटं. भगवत भक्ताच्या ठिकाणी असलेले पावित्रपणा आणि सोवळा कशाच्या जोरावर असतो? तर त्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ त्यांचा जो भाव आहे तो अखंडित प्रेमभाव असतो. खंडित असणं वेगळं. आपल्याला सप्त्याला नाव असते अखंड हरिनाम, पण तो खंड 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 श्रीखंड अमृखंड या संदर्भात असतो. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण असा अखंड नसतो. खर तर भगवत चिंतन अखंड पाहिजे, त्यालाच वैष्णव म्हणावं अशी तुकोबरायांनी व्याख्या केलेली आहे. हरी वैष्णव तो जया अवघी देवावरे माया नाही आणि का प्रमाण, नाही आणि का प्रमाण, नाही आणि का प्रमाण, धन धन तुझ जन, नाही आणि का प्रमाण. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं संपूर्ण प्रेम भगवंतावर असतं त्याला काय म्हणावं? भक्त म्हणावं. तसं यांचं सर्व प्रेम असतं. आणि तुकोबराय म्हणतात एवढेच नव्हे तर ऐहिक असणाऱ्या भूषणाने सुद्धा ते काय असतात? संपन्न असतात. तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते. तीच भाग्यवंत आहेत. ती का? आता वेळ नाही जास्त सांगायला.
कारण जगातल्या सगळ्या भाग्याने यांच्या गळ्यामध्ये काय घेतलेले असते ते मानोदया. भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया शरण राया. भाग्यवंत मनोदया. असं भाग्यवंत कोण असतील तर हे भगवत भक्त आहेत. सरती पुरती धनवित्ते. धन आणि वित्तानं ते काय आहेत? सरती आहेत आणि पुरती आहेत. त्यांच्या जवळचं धन कुठलं असतं? धन घरी पांडुरंग अभंग जेसरेना. आहे का नाही? हा काय टाळ चिपुल्या धन आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुल्या तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण. असं भगवान परमात्मा धन असल्यामुळं तोच काय सरते पुरते धनवित्ते. तुकोबऱ्या म्हणतात या भगवत भक्तांची सेवा केली तर ती देवाला प्राप्त होते. ऐका तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुम्हाला मगाच्या प्रसंगात बघा आठवलं का? जिजामाऊली तुकोबऱ्यांना जेवण घेऊन निघाल्या आणि जिजामाऊलींना दर्शन भगवंतानं दिलं, पण तुकोबऱ्यांना नंतर दिलं. अगोदर कोणाला दिलं? जिजामाऊलीला. कारण काय? कारण भगवान परमात्मा म्हणतो की माझ्या भक्तांची जी सेवा करतात त्यांना मी अगोदर प्राप्त होतो. हा, आणि माझ्या भक्तांची जी सेवा करतात ती सेवाच कोणाला प्राप्त होते? मला प्राप्त होते. एक उदाहरण सांगतो आणि सेवा थांबवतो. ऐकलेलं आहे मोठमोठ्या महात्म्यांच्याकडून. एका गावामध्ये मोठा पाटील, त्याची मोठी आंब्याची बाग. वारकरी जातात असताना त्यानं 10 आंबे वारकऱ्यांच्या हातात दिले आणि सांगितलं पांडुरंगाला द्या. पांडुरंगाला द्या म्हणल्यानंतर ते वारकरी गेले. उशीर झालेला खूप. सगळे जेवण खाऊन सगळी झोपली होती. इकडं तिकडं झालं होतं. त्यांना खायला काय सुद्धा नव्हतं. बसले जप करत, पण पोटात काय नाही आहेच की त्या पद्धतीनं. आणि मग भूक लागली. काय करावं काय करावं काय करावं. पण त्या वारकऱ्याने एका मागं एक 6 आंबे काय केले? खाल्ले. तर पर्याय नाही, खाल्ले. दुसऱ्या दिवशी 4 आंबे घेऊन गेले. सांगितलं पांडुरंगा माफ करा, 10 आंबे पाठवले होते पण 4च तुम्हाला मी इथे पोच करतोय. मी 6 आंबे खाल्ले. माघारी यायचं वाटे बरोबर माघारी परतीला आले. आता जाता आपल्याकडून अपराध घडलाय म्हणल्या वारकरीने म्हणले त्या पाटलाला जाऊन सांगायचं. जाता जाता जाऊन सांगणार पाटीलच आडवा. वारकरी बाबा मला दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये भगवान परमात्मा मला भेटले आणि सांगितलं की 6 आंबे मला ते म्हणे नाही 4 आंबे देवाला पर्यंत पोचले, 6 आंबे मी खाल्ले. नाही म्हणे मला प्रत्यक्ष देवाने सांगितलं की 6 आंबे मला पोचले, 4 आंब्याचा मात्र अजून हिशोब काय लागला ते कुणी नेले मला माहित नाही. अर्थात भगवंतानं सांगितलं माझ्या भक्ताला दिलं की ते मला प्राप्त होतं. जसं आईला घास घातला, गर्भवती आईला घास घातला की त्या गर्भाला जसा प्राप्त होतो तसा भगवंताच्या भगवत भक्ताची सेवा केली की ती भगवंताला प्राप्त होती. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पवित्र सोवली एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव खंडित प्रेम भाव. अशा या साधू संतांचं चिंतन आपल्याकडून श्वासोश्वास झालं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला निर्भयता, निश्चिंतता. ऐका हे शब्द छोटे दिसतात पण व्यापक आहेत. आपलं जीवन निर्भय, आपल्याला मृत्यूचाही भय राहिलं नाही पाहिजे. निश्चिंतता, कधी चिंता नको आणि सदा सर्व काळ समाधान आपल्याला प्राप्त होईल. याकरता साधू संतांचं भजन महत्वाचं आहे. नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू बाबा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू बाबा नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय भोले बाबा नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय भोले बाबा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू बाबा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय आत्मा पुरात मामाच्या
भक्त नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो नाच वाजतो मामाचा छबिना गाजतो गुरु ब्रह्मश्री मुळे महाराज थोडो ब्रह्मश्री पुळे महाराज गुरु ब्रह्मश्री मुळे महाराज थोडो ब्रह्मश्री पुळे महाराज आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज वाजतो मामाचा छबिना गाजतो साधू संतांच्या नामामध्ये वातावरण जरा वेगळं असल्यामुळे नाही कोण उठणार म्हणा, पण असं वाजल्यानंतर उठायची शक्यता आहे बरं का. साधू संतांचं पुन्हा एकदा चिंतन करू आणि शेवटची चालू तुकाराम 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 तुका म्हणे देवा 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 तुका म्हणे तुका म्हणे देवा 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 आवाजाचा आवाज मोकळा कर जरा. चाटचा चाट. तुका म्हणे देवा चाट मोकळे कर, चाट. म्हणे देवा तुका म्हणे देवा गिरी पावे सेवा राजा गेली राजा गेली राजा गेली पावे सेवा राजा गिरी गेली गिरी गेली राजा राजा गेली बाबे देवा त्याचा आवडता देव आवडता देव त्याचा आवडता देव आवडता
केली पावे सेवा त्यांच्या केले पावे सेवा त्यांच्या केली पावे सेवा त्यांच्या केली पावे सेवा त्यांच्या केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांना आवडता देव आवडता देव त्यांचा आवडता देव आवडता देव तुका म्हणे त्याच्या केले सेवा अखंडित प्रेम भाव त्यांचा आवडता देव आवडता देव त्यांचा आवडता देव आवडता अगणित अगणित प्रेम भाव प्रेम अखंडित प्रेम भाव माझा निरे निरे रे रे निरे रे रे ताम आ
का करे गम मग मदल मदनी धनिता ता धनिता ता धनिता धनिता ता धनिता ता धनिता धनिता ता 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 गंधम मगर रे 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 गंधम मगर गा 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 गंधम मगर गमदनी ता गमदनी ता गमदनी गमदनी ता गमदनी ता गमदनी ता 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 जय गरे गरे तारका करे गम मग मदल मदनी धनिता ता धनिता ता धनिता धनिता ता धनिता ता धनिता धनिता ता 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 अकंपित प्रेम भाव अकंपित प्रेम भाव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 जय विठ्ठल बोलिले ले गुरे वेडी बापुडी उत्तरे करा महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मिया बोला करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुगा म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया बैकिंकरा करा क्षमा पराध मिया हरिज्ञान देव तुकारा देव द्वारा झाले समाधान तुझे देखिले चरणा आता उठविले मनायत नायन वाढीत पणे ते सापडले गिरण्याचा उडाले ते म्हणायत नारायण हे तुका म्हणे भोग गेला निवारीला लागा आता उठविले मनायत नायन आ करुणे आरती आता वाळू श्रीपती आज पुरले पावोच कळा पुण्य वंद तुम्ही बाळा हे तुका वाय टाळी उभा धन्य जवळे आज प्रेमाचा प्रेम आरती गोविंदाचे ओ वाळते बाळा प्रौढा आणि मुक्ता ओ वाळती परमानंदा नामा म्हणे गे वाते ते कोणी राहिलो तो नसते सर्वांनी उठून बरावा